नमस्कार मंडळी, कशा आहात? स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग म्हणजे आमच्याकडे आज दिवाळी आहे आणि दिवाळीचं आमच्याकडे विडे भरले जातात. गावदेवीची पूजा पण केली जाते, पूजा केली जाते आणि संध्याकाळी आमच्याकडे विडे भरले जातात. मग आत्तापासून विनूचं घरात साफसफाई झाली आणि घराची पूजा चालू आहे, घरातल्या देवांची पूजा चालू आहे. मग चला बघूया आमच्याकडे दिवाळी कशी होते हे मी तुम्हाला आज दाखवेन आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चलो, सारवण पण झालंय. आणि घरात देवाची पण गाणी चालू आहेत. हा, देवाची पण पूजा झाली. आज दिवाळी म्हणून सगळं मंडप सारवलेला आहे. मगाशी सगळं सारवून घेतलं आणि आता मी रांगोळी टाकले, म्हणजेच काढले. आणि आता पूर्ण खलं मस्त दिसतंय. आणि घरात जे देवाची गाणी चालू आहेत ना, म्हणजे शिवमंत्र चालू आहे, त्याच्यानं घर खरंच खूप मस्त वाटतंय. दिवाळीची आजची तयारी. आई देवाची पानं काढायची राहिली होती, हो विसरली होती. आता गडबडीत काढते. आमच्या गावाकडे असं मेन करतात, एक गावदेवाला, एक देवाजवळ आणि एक तुळशीजवळ ना. मार्गशीर्ष, गणपती, गावदेवाचंच ना आपल्या. गणपती, शिमगा, हे दिवाळी एवढंच ना. गणपती पूजेला लागतात ते दिवशी, गौरी हवा असतात ते दिवशी, आणि दिवाळी मार्गशीर्ष घट पहिलाच होते ते दिवशी, आणि शेवटच्या गुरुवारी उपास करणे असतात त्या दिवशी. अशी पानं काढते आमच्याकडं. बाकीच्यांची पद्धत नाही माहिती, पण आमच्याकडे हेच करतात. आईची परंपरा आहे, तिला हे केल्याशिवाय जमत नाही. आजीपासूनची परंपरा आहे. आजीने सांगितलं पहिलं ह्या करणं विसरताना, आणि मध्ये करावंच लागतं, न विसरता करावं लागतं देवाचं. खालची भावकीची, वरली भावकीची, जुन्या घरात तापूर आपला आहे ना. आता हो, मग जुन्या घरात पाहिजेच. आणि आता वाफविली 5 पानं, एक विडा, आणि वाफवायचं आणि हळद कुंकू. एवढं सगळं गावाला देवाचं करावं लागतं. ही विड्यासाठी ओली सुपारी लागते विडे भरायला. हे 5च 5 डांबऱ्या, पण अख्ख्या 5 सुपाऱ्या ना. आणि ह्या बाकीच्या विड्यांवरती ठेवायला पाण्यावरती. किती? ह्या 2च सोलतेस आहे ना. मग याला 6-7 लागतात. 150 पानं त्यावर सुपारी नको. 6-7 ह्या सगळ्या सोलणार आहेस आणि फोडणार आहेस. एवढ्या उडदावड्या काय ह्याला फुडिकाच्या लोकांची कमदे असतात एवढे, त्या पानावर दिसते तरी. असू दे तू कर साकट. घरीच आपल्या देवाला द्यायचं. हे संध्याकाळची तयारी. तू धोतर ना बघून ठेव. हो, धोतर शोधता आता घेणार आहे तर गाव देवलाचा दिवा फिरवतात, तर ह्या दिवाळीचाच ना. विडे भरण्यासाठी आमच्याकडे धोतर आणि चादर लागते. ते यासाठी मी धोतर आणि चादर काढून ठेवलंय. म्हणजे आता देवलाचं रोपं लावलं ना गावदेवीला, की मग लगेच विडे भरायला येते, म्हणून त्याची तयारी करून ठेवली आहे. हे धोतर आणि ही चादर विडे भरण्यासाठी. काय काय तयारी केलीस? हा कन्ना घातलास आणि पाठ नको चटई घालून ठेवल्या. नारळ पण फोडलास. पानावरती सुपारी आणि हे खोबरं पण ठेवायला लागतं. आणि हे 5 सुपाऱ्यांवरती ही सुपारी आणि असं असं हे खरवंटे असं ठेवतात. आणि ही 150 इकडे पान आणि तांदूळ विड्यावर भरतो ना त्याच्यात सोडायला. ते आपण बघूयाच.
काय केलं शेण फुगे शिकली पाजले पाजलं शिकली लावायची आहे पहिलं वरटतोस का विण्या विड्याची तयारी करण्यासाठी ना खाली चट्या हातरली होती आणि त्यावरती धोतर हातरलं होतं आणि धोतरावरती विण्याने ते स्वस्तिक काढलं होतं तांदळाचं आणि त्या स्वस्तिकवरती 5-5 पानं ठेवून 5ची बाजूला आणि मध्ये एक नाही 4 बाजूला 5 पानं आणि मध्ये एक 5 पानं ठेवले होते आणि त्याच्यावरती सुपारी आणि एक खोबरं ठेवले आणि बाकी पानं होती ना ती बाजूला पूर्ण लावलेली होती आणि खोबरं आणि त्याच्यावरती सुपारी ठेवलेली होती आणि मग हे असं विड्याचं पूर्ण तयार करून ठेवायचं. खोबरं लावता खोबरं लाव हाताबरोबर सुपारी पण एक लाव ना खोबरं पण लाव खोबरं लावता तूप पण तयार झाला झालं ना चालतील आता काय तुला ताजी भेटणार आहे असा विडा भरतात पण अजून गावकरी मग असं सोडायचं आहे तांदूळ असा सगळा विडा मांडून झाल्यानंतर ना मग त्याची पूजा करायची असते. पूजा करून झाल्यानंतर ते तांदूळ असतात ना आईने जे टोपात भरून दिल्यानंतर ना ते धुपवायचे तांदूळ आणि मग असे सोडायचे असतात. गडबड शांतता रे झाली पूजा झाली आता बस झालं हा पण धुपून ठेवायचा आहे. अरे 5 काढी ते आर्यन मग शेवटला धोत्रावरती ना त्या मधले 5 विडे आणि बाजूचे 5 विडे ठेवायचे आणि मग उचलून म्हणजे माझ्या घरात कोण मोठं माणूस असेल ना त्याच्या डोक्यावर देऊन मोठ्याने चांग भलं बनायचं आणि मग ते सुपात ठेवायचं. अशा प्रकारे आमच्याकडे विडा भरला जातो. आणि माझ्या गावाकडचे असेच व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा.